नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो। तर बीएड कॅप 3 अंतर्गत ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांना ॲडमिशनसाठी 19 तारखेपासून 23 तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे। लवकरात लवकर ज्यांना कॉलेजेस मिळालेले आहेत त्यांनी ॲडमिशन करून घ्यायचं आहे आणि याचबरोबर ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे परंतु कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही आहे अशांना काही करायची गरज नाही आहे। त्यांच्यासाठी शेवटचा इन्स्टिट्यूट लेवल कॅप राऊंड जो आहे तो लवकरच सुरू होणार आहे। तर लक्षात घ्या, वेकंट सीट 25 तारखेला प्रसिद्ध होतील आणि त्यानंतर पाहू शकता की पुन्हा त्यानंतर तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म भरावा लागेल। नवीन फॉर्म भरण्याची गरज नाही आहे। साधारणतः 25 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत मुदत असेल आणि पुन्हा कॉलेज जनरेट म्हणजेच कॉलेज लेवलची मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल आणि याचबरोबर सदरची मेरिट लिस्ट कॉलेजमध्ये आणि कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती 28 तारखेला प्रसिद्ध होईल आणि त्यानंतर तुम्हाला जे ॲडमिशन अलोकेशन आहे ते 30 तारखेपासून प्रसिद्ध होतील। ॲडमिशन 30 तारखेपासून ते 4 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे हे शेवटचा राऊंड असणार आहे, ही शेवटची संधी असेल। इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन नंतर कुठलीही प्रोसेस सुरू होणार नाही आहे। त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। तर बीएड कॅप प्रोसेस संदर्भात डिटेल माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।